वर 4 धावा मिळाल्यात. बॅटची रुबिकट घेऊन बॉल यष्टिरक्षकाला बीट करून जाईल. लॉंग स्टॉम्प सीमारेषा पार. पहिल्या 2 चेंडूंवर 2. नेत्रदीपक चौकार. 4 धावा. शिवगंगा खोरेचा 8 धावा. फुलटॉस बॉल जसा आला तसा बॉलला उडवलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतोय धमाल. धावफलकावर झाली रोहन पहिला चेंडू खेळलाय. पाठीमागे झोकून दिलाय. चेंडूला पाठवलंय अगदी डीप स्क्वेअर लेग फोडला जाईल या चेंडूवरती. चेंडू सीमारेषा पार होतोय आणि चौकार येईल. 4 रन. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे समोर आहे. चेंडू 1 बाउन्स पाठवेल. चेंडू सीमा रेषा फरार होतोय. लगातार दुसरा चौकार. 4 रन. महत्वाची राहते. या गोलंदाजाची दिशा चांगली आहे. संघाची दशा चांगली आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवला. लांब 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 सर्वाधिक लांब. चेंडू सीमारेषेच्या पुढचा बॉल. गोलंदाज यावेळेला लोअर फुल टोल ऑन साइडला फुल टोल वसूल केला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फायनल खुल्या गटातील पाहायला मिळते. यावेळेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या व षटक. खुलातला बॉल बॉटम हँडचा चांगला वापर. हलक्या हाताने सॉफ्ट हँड ऑन साइडला खेळत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येत असताना रोहन याच्या बॅटमधून डबलचा प्रयत्न. दुसरी देखील यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल निश्चित मिळेल. रोहन स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल का? सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड रन इथे देखील कंप्लीट होतीये. 2 धावा मिळाल्या. तिहेरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. पुढचा चेंडू. यावेळेला देखील आणखीन एक ताकदीचा वापर केला परंतु टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाले. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल दरम्यान फटका आता सजलेला आहे. ज्या फटक्याची आवश्यकता श्री शौर्य 11 या संघाला आहे. 11 धावा झाल्या आहेत. 2 फलंदाज बाद. षटकार येतोय फलंदाज रोहनच्या बॅटमधून.